जे काही सांगितलं आपण पारिके नाही केले. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. या भागात माझ्या संगतीचा परिणाम सांगतात. संगत कोणाशी केली पाहिजे? वाईटाची संगत करू नये. एखादा खूप पैशावाला जरी असला तरी त्याची संगत करू तो मित्र करू नये. मग आम्हाला कोणाची करावी तर संगत करो संतांची. थोडक्यात तुम्हाला संत संगतीचे सुख सांगतो. एकदा एक राजाने दोन पोपट आणले. एक पोपट साधूला विकला, दुसरा पोपट कसाला विकला. साधूचा पोपट दररोज भजन म्हणा शिकला आणि पाहुणे आल्यावर या बसा राम राम करायचा. कसायचा पोपट शिव्या द्यायचा शिकला. एका दिवशी राजा त्या गल्लीतून जाता जाता साधूच्या दाराजवळ गेला. साधूचा पोपट दररोज भजन म्हणू लागला. या बसा राम राम. राजा तिथून निघाला. राजा कसायच्या घरी गेला. कसायचा पोपट शिव्या देऊ लागला. राजाने प्रधानाला विचारले, तो पोपट भजन म्हणतो आणि हा पोपट शिव्या कस काय देतो? प्रधानाने सांगितले, भजन करतो तो संतांच्या संगतीत राहतो आणि शिवाय देतो तो कसायच्या संगतीत राहतो. मी अनारवी संत संगतीचे सुख. आता मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एकदा काय झालं, नारजी महाराज वैकुंठाला देवाकडे गेले आणि देवाला म्हणाले, संत संगतीचे काय सुख? देवाने सांगितले, खाली मृत्यू लोकात जा आणि तेथे कुपट सध्या दादा बसलेला आहे त्याला विचार संत संगतीचे. देवाने सांगितले. नारजी महाराज म्हणाले की तू खाली नारजी महाराज म्हणाले, मी तर काय प्राण सोडून दिले. ते म्हणाले, खाली मृत्यू लोकात जा आणि तिथे पोपट दादा विचार संत संगतीचे काय आहे? पोपट दादाने ऐकता स्वतःचे प्राण सोडून दिले. काय प्राण सोडून दिले? नवरात्री निमित्त ही सेवा माझ्या बालकाकडे आली आहे. मग मला सेवा